का मग मांडणं खेळणे? राहिले का मग? शिती भैयाला मांडू लाग ना ग तू. नाही नाही मग भाजी फोडणी देतो ना. हो का? आता येतो. आता येतो ना भाजी फोडणी देऊन. हा हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज लेकरांनी सकाळी सकाळी उठलं कीच आज राडा करून ठेवला होता. उठलं कीच अंथरूण काढायला तेव्हापासूनच त्यांची सुरुवात झाली होती. अंथरुणापासूनच खेळणे मांडायची. आज कसं रविवार सुट्टी पण होती त्यांना. मी काय त्यांच्या जास्त मागे लागले नाही. ब्रश वगैरे केलं. हे गेले होते सकाळी उठले की 7 वाजताच. यांची शेतात सध्या गडबड चालू आहे. त्याच्यामुळे मग मी लेकरांना पण नाश्त्याला वगैरे काहीच केलं नाही. लेकरं जोपर्यंत गुंतले होते खेळण्यामध्ये तोपर्यंत इथे मी माझी कामं आटपून घ्यावं म्हणून अगोदर उंडा चुरून पोळ्या टाकून घेतल्या होत्या. पोळ्या टाकून घेतल्या आणि भाजीला गेले तर असा माझा झाला पचका. इथे सगळंच संपलं होतं माझं. शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट दोन्ही संपले होते. कराळाचा तरी त्या दिवशी मी करून ठेवला होता. म्हणून मग मी अगोदर लेकरं खेळायला तोपर्यंत लेकरांसोबत थोडंसं खेळले. लेकरांना तिकडं गुंतवलं आणि मी माझं आले किचनमध्ये पाहू शकता सगळा गर्दा पडला होता. पाणी उकळलेलं थंड करायला ठेवलं होतं. पोळ्या अशाच ठेवल्या होत्या. मग पोळ्या पण झाकून ठेवल्या आणि सगळे मसाले काढून घेतले आणि लेकरांना दुपारी झोपी घातलं होतं. दुपारी झोपले लेकरं की नंतर मग मी वरणाची तयारीला लागले. तुम्ही अशा पद्धतीने घरी आहेत त्याच वस्तूपासून एकदम सुंदर अतिशय चविष्ट वरण बनवू शकता. असे बाहेरचे मसाले वगैरे आणायची काही गरज नाही. मस्त डाळ स्वच्छ 2-4 वेळा धुवून घ्यायची. 2-3 वेळा डाळ धुवून घेतली की त्याच्यामध्ये मस्तपैकी टमाटर, मिरची, हळद असं टाकायचं. हळद, मीठ शिजतानाच टाकायचं अगोदर, डाळ शिजताना. आणि मस्त 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे मी चवीपुरतं मीठ पण टाकलं. पुन्हा टाकायची पण गरज नाही हळद, मीठ. मस्त आंबट वरण होते. आंबट वरण इडली सांबारासोबत पण असं वरण एक नंबर लागते. आपल्याला कशी सवय आहे की आहे त्याच्यात समाधान म्हणायची. जे आहे त्याच्यात काहीतरी छान करायचं. नेहमी सगळ्या गोष्टी असतीलच असं नसते. मस्त इथे मी 2-4 शिट्ट्या काढून घेतल्या. तोपर्यंत लेकरांचा आकातच चालू होता. हे काय आले नव्हते शेतातून. आले आणि पुन्हा जेवण करून पुन्हा गेले. म्हणून मग मी लवकर स्वयंपाक करून घ्यावं म्हणलं. हे पाहू शकता 4-5 शिट्ट्या काढल्या की मस्त असं घट्टसर सगळं वरण छान होते. असं टोमॅटो पण खूप बारीक छान होते. टोमॅटो, मिरची त्याचा वेगळाच स्वाद लागते असं केलं की. मस्त थोडंसं जास्त तेल टाकायचं. हॉटेलची चव तर आपण विसरेलच. वरण आणि भात तर एकदम टेस्टी लागते. थोडा लसूण जास्त टाकायचा, तेल जास्त टाकायचं, कांदा जास्त टाकायचा. हे सगळं असं मस्त असं भाजून घ्यायचं. लालसर भाजून घ्यायचं. कढीपत्ता हे मस्त छान भाजले की त्याच्यात थोडासा कराळाचा कूट टाकायचा. मी प्रत्येकच भाजीत कराळाचा कूट टाकते. कराळाचा कूट किंवा मग असे बाहेरचे मसाले तेवढे जास्त वापरतच नाही मी. मस्त असं वरण फोडणी द्यायचं.
पाहू शकता तुम्ही किती छान झाले ते. मस्त टमाटे बारीक झाले त्याच्यात. आणि जर घरचा शेतातला संबार असेल तर मग तो संबार असा जास्त मस्त खूप जास्त असा संबार टाकायचा. वरणाला थोडी जास्त उकळी येऊ द्यायची रोजच्यापेक्षा. खूप चविष्ट वरण लागते. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूपच छान लागते. आहे त्याच्यापासून पण छान. सगळ्या गोष्टी असतीलच असं नाही. नंतर अगोदर बेत ठरला होता की वरण आणि भातच करायचा, त्याच्यामुळे मी भात जास्त लावला होता. हे तर भातामध्ये तेल वगैरे टाकलं होतं, मीठ टाकलं होतं, कुकर लावून दिलं होतं. हे मऊ लुसलुशीत भात झाला आहे. वरण भात करून घेतला. मग यांनी दूध आणलं होतं. हे गेले नव्हते, यांनी कोणाला तरी सांगितलं होतं, ते घेऊन आलं होतं दूध. मग दूध पण गरम करून घेतलं मी. वरण भात ठरला होता, पण मग पोळ्या पण टाकावंच लागल्या वेळेवर, कारण तातू बिना पोळीचा काही खातच नाही. तातूला पोळी पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणून मग जाऊ दे म्हणलं, सगळ्यांनाच पोळ्या होतात. म्हणून मग अशा पटपट पटपट पोळ्या टाकून घेतल्या मी लवकर लवकर. अगोदरच उंडे करून घेते मी, लवकर होतात म्हणून. हे ते तातूचं हे पाहू शकता तुम्ही किती छान वरण झाले ते. वरण आणि भात तर एक नंबरच लागते असा खायला. त्याच्यासोबत लोणचं झालं की तर मग तर भन्नाटच रेसिपी झाली. एक नंबरच स्वाद जमला. मस्त. मग आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतले. ही सकाळची भाजी उरली होती म्हणून मग मी ती सकाळची भाजी पण खाऊ लागले. हे जेवण झाले की मी लवकर लवकर आवरून घेतलं, कारण मला सगळं किचन न आवरता झोपले. त्या दिवशी माझा सगळा गोंधळच होते. मग सकाळी पुन्हा त्यांना सकाळी पुन्हा शेतात जावं लागते. ते गेले की तर मग लेकरं तुमचं सगळं करून देणं म्हणलं की मग मला खूप आवडतं. त्याच्यामुळं मग मी रात्रीच हे सगळी कामं करून घेते. हे किचन ओटा हे इकडे ठेवून मी किचन ओटा आवरून घेतला लवकर लवकर. लेकरं नसले तोपर्यंत आवरून घेते मी इकडे तिकडे गेली की. किचन ओटा घाण ठेवताही पण येत नाही, घाण ठेवलेलं आवडत पण नाही मला. किचन ओटा घाण ठेवू पण नाही. असं म्हणतात की किचन ओटा जितकं घाण राहील तितकं लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी रात्री आपल्या किचनमध्ये येऊन जात असते म्हणून मी शक्यतो भांडे मी माझे घासूनच घेते. मी सगळे भांडे वगैरे आवरून घेतले. तोपर्यंत हे लेकरांना खेळवू लागले. हे मी खरकटं रात्री कधीच बाहेर टाकत नाही, जमा करून ठेवते. सकाळी उठल्यावर नंतर टाकते. कुठले एक भांडं रात्री खरकट्याला जमा करूनच ठेवते आणि सकाळीच टाकते, कधीच रात्री टाकत नाही. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून खूप 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 मनापासून धन्यवाद. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. हे इथे मी माझे कामं आवरून घेतले, सगळं साफसूफ करून घेतलं आणि लागलो तर आम्ही झोपायच्या तयारीला. आज खूप थकले होते मी दिवसभर. आज लेकरांना सुट्टी आणि हे पण घरी नव्हते. बाय. असा होता माझा आजचा दिवस.